बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जवळपास लागलेला आहे। हा सगळा जल्लोष तुम्ही बघताय, हे सगळे कार्यकर्ते आता शेवटच्या निकालाची वाट पाहतायत। मात्र बारामतीचा जो निकाल लागलेला आहे तो अत्यंत धक्कादायक लागलेला दिसतो। 41 पैकी 6 जागा या बिनविरोध झालेल्या होत्या। 33 जागांसाठी निवडणूक झाली। 33 पैकी प्रत्यक्ष 6 अपक्ष उमेदवारांना लोकांनी निवडून दिलं। बारामतीकरांसाठी म्हणजेच बारामतीच्या नेतृत्वासाठी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो, कारण 6 जागा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये या बारामतीच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या आहेत। 6 जागांमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर बसपा, रासप, त्याच्यानंतर शरदचंद्र पवार गटाची देखील एक जागा आलेली आहे आणि इतर अपक्ष 3 आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे जे अपक्ष आहेत हे अपक्ष सुद्धा सगळे अजित पवार गटातूनच बंडखोरी करून निवडून आलेले होते। मात्र रासपला इथं खातं उघडता आलं, त्यानंतर बसपाने यावेळेस खातं उघडलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामतीमध्ये काळूराम चौधरी हे जे आहेत हे काळूराम चौधरी बसपाचे महासचिव आहेत महाराष्ट्राचे। अनेक वर्ष त्यांनी अजित पवारांशी संघर्ष केलेला आहे। आता सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये काळूराम चौधरी यांची अनेक भाषणं गाजली आणि त्यांची जी मुलगी आहे, कन्या आहे संगमित्रा चौधरी, ही बसपाच्या चिन्हावरती लढलेली होती। बसपाच्या चिन्हावरती हत्ती हे चिन्ह घेऊन बारामतीच्या इतिहासामध्ये बसपाने पहिल्यांदा खातं उघडलेलं आहे। हा सगळ्यात मोठा धक्का। त्याचं कारण काय हे मी तुम्हाला पुढे विश्लेषणात सांगतो। दुसरा जो विषय महत्त्वाचा आहे तो आहे जोळची जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये रासपचे अमोल सातकर हे इथले शहराध्यक्ष राहिलेत, युवक अध्यक्ष राहिलेले आहेत आणि रासपच्या या अमोल सातकरांनी देखील त्यांच्या पत्नीची उमेदवारी होती वनिता सातकर आणि त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये विजय मिळवला। त्याच्यानंतर अश्विनी बनकर आहेत ज्या अपक्ष आहेत, त्याच्यानंतर यांनी तर बारामतीच्या महिला शहराध्यक्ष ज्या आहेत यांचा पराभव केलेला आहे। सांगायचं तात्पर्य असं आहे की बारामतीमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांनी निवडून दिलेलं दिसलं। एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चेहऱ्याकडे बघून ही निवडणूक ही फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चेहऱ्याकडे बघून झाली हे मान्य करावं लागेल। नाहीतर प्रत्यक्षात अशा निवडणुकीमध्ये जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष नाही दिलं तर काय अवस्था होऊ शकते हे आपल्याला पाहावं लागेल। दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये दुसरा एक पार्ट असा आहे की शरद पवार गटाला आरती गव्हाळे यांच्या निमित्तानं खातं उघडता आलं, नाहीतर शरद पवार गटाने ह्या निवडणुकीमध्ये तितकासा सहभाग घेतला नाही। खुद्द सुप्रिया सुळे आलेल्या दिसल्या नाहीत, एकही सभा त्यांनी घेतलेली नाही। युगेंद्र पवारांनी सुरुवातीला काही सभा, नंतर रॅली काढल्या आणि सांगता सभा देखील घेतली। मात्र एक जागा मिळून शरद पवार गटाला सुद्धा खातं उघडता आलं। एकंदरीतच बारामतीचं हे चित्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासावरती मतं मागून सुद्धा, विकास कामांवरती मतं मागून सुद्धा संघर्ष करणाऱ्या लोकांना मात्र बारामतीकरांनी निवडून दिलं। हे या निकालाचं सगळ्यात मोठं द्योतक आहे। दुसरी बाजू याच्यातली दुसरा नेमका एक अजून आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे 3 पक्ष सत्तेत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, इथं एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपला अक्षरशः धूळ चाकावी लागलेली आहे। त्याची काय कारणं आहेत मी दुसऱ्या पार्टमध्ये सांगतोय। तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटलं? संघर्षाला लोकांनी स्वीकारलं का? बारामतीच्या निकालाकडे तुम्ही कसं पाहता नक्की कमेंट करून कळवा।